नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशी हा स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशीच म्हणजे आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. ही पुण्यतिथी घरी साजरी करण्यासाठी खालीलप्रमाणे पूजा अर्चना आणि नैवेद्य आपण अर्पण करू शकता. घरच्या घरी तुम्हाला पुण्यतिथी साजरी कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद सोबतच तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी पूजा विधी आणि अर्चना. तर त्यामधील नंबर 1, सर्वात प्रथम तर सकाळची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, नित्यकर्मे आटपून आपली. नंतर घराची आणि देवघराची पूर्णपणे स्वच्छता करावी. लक्षात ठेवा, स्वच्छता हा फार महत्त्वाचा भाग आहे. शक्य असल्यास घराच्या मुख्य दरवाजावर रांगोळी काढावी. रांगोळी तर आपण इव्हनली काढतोच. त्यानंतर आहे नंबर 2, स्वामींची मूर्ती. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची, फोटो असेल तर फोटो घ्यायचा. याची स्थापना. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती देवघरात किंवा मग पाटावर स्वच्छ कापड. आता कापडमध्ये तुम्ही पिवळा किंवा लाल कापड घेऊ शकता, शक्यतोवर पिवळाच घ्यायचा. कापड टाकून स्थापना करावी. नंबर 3 आहे नंतर पंचोपचार पूजा. त्यानंतर स्वामींना हळद कुंकू, चंदन, अक्षता आणि ताजी फुले अर्पण करावीत. नंबर 4 आहे सेवा आणि स्वामींचे पारायण. या दिवशी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ 52 पाठ किंवा मग तारक मंत्राचा जास्तीत जास्त पाठ करावा. त्यानंतर नंबर 5 वर आहे ग्रंथ वाचन. श्री स्वामी समर्थांचे चरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे. सारामृत अगदी 1 ते 1.5 तासात होईल तुमचं वाचन चांगलं असेल तर. अगदी. त्यानंतर नंबर 6 वर आहे आरती. संध्याकाळी किंवा दुपारी स्वामी समर्थांची आरती करावी. आरती ही 12च्या आधीच करावी, सकाळची आरती. नंतर आहे नैवेद्य आणि महाप्रसाद. स्वामी समर्थांना सात्विक नैवेद्य फार प्रिय आहे. पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही खालील पदार्थ नैवेद्यात दाखवू शकता. सर्वात आवडती स्वामी समर्थांची पुरणपोळी आहे, तर आपण पुरणपोळीच पाहू. पुरणपोळी स्वामींच्या सर्वात आवडीचा नैवेद्य आहे. पुरणपोळी त्यावर साजूक तूप घालावे आणि स्वामी समर्थांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर अजून एक नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता. तुमच्याकडून पुरण होत नसेल, तुम्हाला पुरणपोळी येत नसेल, शक्य नसेल तर सर्वात सोपं आहे पिठला भाकरी, ज्यालाच झुणका भाकर सुद्धा आपण म्हणतो, किंवा पिठला भाकरीचा नैवेद्य अर्पण करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. तर पिठला भाकरी तर सर्वांना येऊन जाईल असा हा नैवेद्य आहे. त्यानंतर आहे खीर किंवा बासुंदी. वरीलपैकी 2ही तुम्हाला नैवेद्य दाखवायला जमत नसेल तर नंबर 3चा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, बासुंदी किंवा खीर. हे तर अगदी सोपं आहे, कोणालाही सहजपणे येऊन जाईल. गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर किंवा बासुंदी स्वामींना अर्पण करावी. नंतर आहे शेंगा चटणी आणि दही. अक्कलकोटमध्ये शेंगदाणा चटणी आणि दही भाताचा जो नैवेद्य आहे तो सुद्धा स्वामींना दाखवला जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा शेंगदाण्याची चटणी आणि दही भाताचा नैवेद्य स्वामींना दाखवू शकता. नंतर आहे खडी साखर. जर स्वयंपाक करणे तुम्हाला शक्य नसेल, वरील सांगितल्यापैकी तुम्हाला एकही नैवेद्य जमत नसेल, एकही नैवेद्य तुम्हाला करणे शक्य नसेल, तर सर्वात साधा सोपी हा नैवेद्य आहे खडी साखर. जर स्वयंपाक करणे शक्य नसेल तर
खडी साखराचा किंवा मग एखाद्या फळाचा सुद्धा तुम्ही स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवू शकता. शक्य असल्यास खरोखर तुम्ही पुरणपोळीच बनवायची, कारण स्वामींना खूप प्रिय आहे. आता पुण्यतिथीचे विशेष नियम आणि सेवा हे कशी करायची ते सुद्धा आपण थोडक्यात व्हिडिओमध्ये पाहून घेऊया, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लांबणार नाही. तर सर्वात प्रथम आहे अन्नदान. पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजूंना अन्नदान महाप्रसाद म्हणून करावे. आता अन्नदान हे प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे कावळा किंवा मग गाईला नैवेद्य. हा सुद्धा नैवेद्यातला खूप महत्त्वाचा भाग राहतो, माहीत आहे का. नैवेद्यातील एक भाग कावळा किंवा मग गाईसाठी काढावा. कावळा नसेल तर तुम्ही मग कोणत्याही कावळ्याच्या कावळा नावाने एक घास वेगळा काढून ठेवू शकता. कोणताही पक्षी आला तर खाऊन घेईल. त्यानंतर पहा तुम्ही अवधूत चिंतन. दिवसभर श्री स्वामी समर्थ किंवा मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नामजप करत राहावे. दोनपैकी तुम्हाला जो जमत असेल तो तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त वेळ 108 माळीसुद्धा करू शकता तुम्ही, किंवा 11 माळी करू शकता, 1 माळसुद्धा करू शकता. माळ 108 याची 1 माळ राहते ती. तर आता पहा, स्वामींच्या पुण्यतिथीला भावपूर्ण आदरांजली अर्पण करून स्वामींच्या चरणी मनाभावापासून लीन होऊन ही सेवा तुम्ही करावी. तुम्हाला या सेवेचं फळ नक्कीच मिळेल. तुम्हाला स्वामी कधीच नाराज करतील नाहीत. तुमच्यावर महाराजांची कृपा ही नक्कीच होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आजचा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये छानसं श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तसुद्धा तुम्ही लिहू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्याला अजून कोणत्या विषयावर येत्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला व्हिडिओ बनवायला आवडेल, ऐकायला आवडेल, ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.